जाणून आपल्या पत्रकार बंधूंची दिशाभूल करण्याकरता त्यांना ह्या बांधकामाशी निगडीत असल्याचं भासून आजच्या पेपरमध्ये एक चुकीची बातमी केलेली आहे। तर ग्रामपंचायतीला आणि सरपंचांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनाने हे सर्वोच्च सपोर्ट ऐकायचं चांगलंच करायचंय, तर याला परवानगी कशी प्राप्त होईल यासाठी या ना आपण सोबत जाऊ ना। नमस्कार, मी ग्रुप ग्रामपंचायत कोलारे सरपंच महेश विर्ले। आज जी पुढारी पेपरमध्ये जी न्यूज आलेली आहे ती न्यूज फक्त ना फक्त माझी व ग्रामपंचायतची बदनामी करण्याकरता केलेली आहे असं साफ निदर्शनास येत आहे। कारण मला जी ग्रामपंचायत मध्ये नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडून जी प्राप्त नोटीस आहे त्याच्यामध्ये कुठेही त्या बांधकामाचा उल्लेख केला नाही। त्यांनी ग्रामपंचायत कोलारे हद्दीत मौजे धामोते या ठिकाणी नेरळ कळंब राज्यमार्ग उजव्या बाजूस करण्यात आलेलं बांधकाम, त्यामुळे ही जी नोटीस त्यांनी केलेली आहे की जो पत्रव्यवहार दिलेला आहे तो त्या बांधकामा संदर्भात आहे की नाही हे स्पष्ट होत नाही। तरी सुद्धा विरोधकांनी जाणून आपल्या पत्रकार बंधूंची दिशाभूल करण्याकरता त्यांना ह्या बांधकामाशी निगडीत असल्याचं भासून आजच्या पेपरमध्ये एक चुकीची बातमी केलेली आहे। त्यामध्ये जे विजय हजारे ज्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संविधान स्तंभासाठीची रितसर संबंधित विभागांच्या परवानग्या या घेऊन योग्य ठिकाणी कायदेशीर पद्धतीने बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया ही ग्रामपंचायतचे शासकीय अधिकारी तथा ग्राम अधिकारी व सरपंच यांनी आधी राबवली असती तर आज ही नाचक्की वेळ कोलारे ग्रामपंचायत ग्राम अधिकारी व सरपंच यांच्यावर आली नसती। ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं माझा समज आहे। कारण की ही नोटीस जी आहे ती नोटीस उपअभियंता तथा तांत्रिक अधिकारी नेरळ संकुल निलेश खिल्लारे यांनी पाठवलेले आहे आणि हे जे काम आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक सुशोभीकरण, पहिल्यांदा हे विरोधकांना माहित असलं पाहिजे, आपण चौक सुशोभीकरणाचं काम करत आहे। कारण आणि हे काम करण्याकरता त्याची तांत्रिक मान्यता ही हे निलेश खिल्लारे यांनीच दिलेली आहे व नेरळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आणि याच्या लाईनवर सुद्धा त्या अभियंत्यांनी दिले, त्याच्यामुळे ही नोटीस या कामाच्या संबंधित नाहीये। परंतु जाणून एक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत नाव कुठेतरी बदनाम हो या दृष्टिकोनातून ही बातमी झाल्याचे मला असं वाटतंय। दुसरी गोष्ट की आम्ही जे काम करतोय, जे ग्रामपंचायत मार्फत जे काम होतंय, आमच्याकडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती खूप आस्था असणारे जी व्यक्ती आहेत किंवा समता समिती आहे, त्यांनी माझ्याकडे एक अर्ज दिला होता की त्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तिथेशी त्या चौकामध्ये नियोजित समता समिती म्हणून त्या चौकामध्ये संगमस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असं नामकरण करून ते सुशोभित करण्यात यावं अशी आमच्याकडे मागणी होती। तीच मागणी आम्ही बीडीओ म्हणजे पंचायत समिती यांच्याकडे सादर केली। त्या अनुषंगाने तिथले ज्युनियर इंजिनियर असतील, तिथल्या उपअभियंता असतील, अभियंता असतील, यांनी पूर्णच्या पूर्ण त्या अहवालाची पाहणी केली। त्यानंतर त्याचं प्रशासकीय मंजूर म्हणजे तांत्रिक मान्यता दिली। त्यानंतर आपण रीतसर त्याची जाहीर निविदा काढली। निविदा काढल्यानंतर ते ठेकेदारांकडे आपण ते काम दिलेलं आहे। याच्यामध्ये मला नाही वाटत की मी कुठे काय कायदेशीर प्रणालीमध्ये चुकीचं आहे। दुसरी गोष्ट की एक तिथे बाजूला कोणती तरी एक संस्था आहे, त्यांनी अर्ज दिलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं जे काम आहे ते समता समिती मार्फतच होणार आहे आणि त्यांनी तसं सुद्धा पण एक पत्रव्यवहार ग्रामपंचायतीकडे केला आहे की हे जे काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापना करण्याचं हे काम आमच्या मार्फत होईल व ते जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या परवानगीनेच होईल। साहेब कसं आहे की जो पीडब्ल्यूडीचा रस्ता होता आज तो नेरळ विकास प्राधिकरणाच्या नवीन डीपी मंजूर डीपी मध्ये आलेला आहे। त्या रस्त्याची पूर्वीची कॅटेगरी म्हणजे कंट्रोल लाईन इमारत रेषा ही 37.50 मीटर इतकी होती, परंतु आज ह्या नवीन पब्लिश आणि मंजूर डीपी मध्ये त्या रस्त्याची मध्यापासून 15 मीटरची इमारत रेषा आहे आणि रुंदीकरण आहे। तर रुंदीकरण 15 मीटर असल्याने त्या ज्या समता समिती त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही सर्व नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्याकरता सर्व नियमांचं पालन करू आणि मीही त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहे की
ज्या महापुरुषा म्हणजे प्रत्येकाच्या मनात आहे ते तिथशी आज समोर चौकामध्ये होते, जे आज परिसरामध्ये नको नको त्या गोष्टी आजूबाजूला चालू आहेत. आपण बघतात कुठे गुटख्याच्या टपऱ्या असतील रस्त्याच्या लगत, पीडब्ल्यू रस्त्या लगत, बरेच काय प्रकार म्हणजे नको नको त्या गोष्टी आहेत. पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता जे सर्वांच्या हृदयात आहेत, ज्यांनी आज आपल्या देशाला संविधान देण्याचं काम केलंय, त्यांना भारत रत्न पुरस्कार प्राप्त आहे. आणि ते कधीच कोणाच्या मनात अशा व्यक्तीच्या त्या पुतल्या करता एवढा किंवा त्यांच्या नावाचं जे सुशोभीकरण त्याकरता एवढा विरोध का, हा सुद्धा मला एक प्रश्न पडलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्या गोष्टी साध्य करण्यामागे या विरोधकांचा म्हणजे माझ्या विरोधक तुम्हाला स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये त्यांचा हेतू मला समजला नाही. की आज सर्वांच्या आस्थेचा प्रश्न झाला. आज जवळजवळ त्याची 1000 माणसं जमली होती. त्यांना खूप चांगलं वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक होते. त्यानंतर आम्ही स्वतः इथं परवानगी घेऊन इथं पुतळ्याची स्थापना करणार आहे. तर ही गोष्ट अडवून यांना काय मिळणार आहे हे मला काही समजलं नाही अद्यापपर्यंत. दुसरी गोष्ट आहे का, जर चांगलंच करायचंय तर याला परवानगी कशी प्राप्त होईल, यासाठी या ना आपण सोबत जाऊ ना. आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करू की साहेब आमच्या परिसरामध्ये एक महापुरुषांचं, जसं बाजूलाच आम्ही हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं चौक सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण, संविधान चौक सुशोभीकरणाचं काम. त्यानंतर जसं कर्जतमध्ये गेल्यानंतर छत्रपती शंभू महाराजांचं एक उभी प्रतिकृती आहे, तशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यानंतर आदियोगी शिवशंकराचं, या सर्व गोष्टी माझ्या मनात आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतोय. परंतु विरोधकांना असं काय म्हणजे काय मिळतं याच्यातून मला काय माहित नाही. आणि मी वारंवार सांगेल की माझ्या ग्रामपंचायत मधला बरेचसे लोक जे इथे राहतात ते बरेचसे लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांना सर्वांना समजतंय की फक्त ग्रामपंचायतीला आणि सरपंचांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनाने हे सर्वच्या सर्व डायपच आहे.